राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर परभणीत अजितदादांची राष्ट्रवादी सुद्धा ॲक्टिव्ह मोडवरती आलेली आहे. खरं तर परभणी महानगरपालिकेवर सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्चस्व राहिलेला आहे. परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष आणि माजी महापौर प्रताप देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे समोर जाण्याचा विधान केलेलं आहे. स्वतः प्रताप देशमुख आपल्यासोबत आहेत. भैया, निवडणूक जाहीर झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबडावर लढणार आहे परभणी महानगरपालिका की महायुती म्हणून किंवा इतर पक्षांसोबत? आत्ताच आपल्यासमोर मला फोन आला होता पक्षाकडून पार्टी ऑफिसमधून की 19 तारखेला या संदर्भात म्हणजे पक्षाचं काय भूमिका आहे त्या संदर्भात 19 तारखेला आमची आदरणीय तटकरे साहेब आणि दादा मीटिंग घेणार आहेत. त्या मीटिंगच्या दिवशी ठरेल की युती करायची का सोबळावर लढायची. 19 तारखेला. 19 तारखेला. बरं, वैयक्तिक तुम्ही पूर्वी नगराध्यक्ष आणि महापौर बी राहिलेले आहे, शहराचा तुम्हाला दांडगा अनुभव आहे. तुम्हाला काय वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेसनं सोबडावर लढावं, वैयक्तिक इच्छा तुमची का युती करावी? नाही, युती केली तरी फायद्याची हे केलं तरी ह्याचं आहे म्हणजे काय म्हणते त्याला व्यक्तीच्या, कारण व्यक्तीच्या स्वबळावर जर लढले तर कार्यकर्त्याला न्याय देत आहे. आम्ही काल जी मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये असा एक सूर आला की बाबा कुठं समजा युती झाली तर तिथं 4 जागा 8 जागा 15 जागा कमी होतील आणि मग तिथं आपल्या कार्यकर्त्यांनी काय करायचं. मग हे प्रत्येक पक्षाचाच विषय असतो की बाबा कार्यकर्त्याच्या दृष्टीनं स्वबळाचा नारा असला पाहिजे. हे मी अध्यक्ष म्हणून इथले जी मी हे बघतो. आता मी काल मिटिंग बोलवली, माझ्याकडे जवळपास प्रत्येक प्रभागामध्ये मी काही पक्षाच्या उमेदवारीसाठी मिटिंग बोलवली नव्हती. पक्ष इलेक्शन डिक्लेअर झाल्यानं पक्षाचं आपण काय असले पाहिजे त्यासाठी मिटिंग हे केली तर माझ्याकडे प्रत्येक प्रभागामध्ये 6-6 7-7 उमेदवार या ठिकाणी. मग प्रत्येक आपला कार्यकर्ता आहेत आणि कार्यकर्ते आतापर्यंत आपल्याबरोबर राहिलेले आहेत, त्यांना कुठेतरी न्याय मिळावा हे दृष्टिकोन मी अध्यक्ष म्हणून माझा असणार आहे. पण शेवटी पक्ष नेतृत्व काय सांगतं, युती करा म्हणून सांगतं, मग का सोबळावर लढा म्हणून सांगतं, हा सर्वस्वी निर्णय त्यांचा राहील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी पर्सेंट दिसून येते बाई निवडणुकीच्या तोंडावरती. कसं सामोरं जाणार या निवडणुकीला मग एवढी गटबाजी असते? कुठं गटबाजी दिसली तुम्हाला? कुठं दिसली गटबाजी? नाहीच गटबाजी. कुठं दिसली? कुठं मला सांगा ना. मी अध्यक्ष आहे ना, मी जरी राजीनामा दिला असला तरी मला आणखीन पक्षानं काही काढले नाही. समजा मी जरी नसलो तरी तू म्हणले परिस्थितीला पाहून मी राजीनामा देतो, नेमकं काय कारण होतं तुमच्या परिस्थिती पाहून नाही, काही समीकरणं असतात. पक्ष एक सगळं समाजाला सर्व समाज समावेशक जर काम असेल तर पक्षाची भूमिका. मी स्वार्थी होणं पक्षाच्या साठी घातक आहे. माझी स्पष्ट आणि दादासमोर आणि तटकरे साहेबांवर वेगळी भूमिका झाली की परभणी शहरामध्ये बहुसंख्य मायनॉरिटी समाज आहे. आपण काय करू की उद्याच्या इलेक्शनच्या दृष्टीनं आपण मायनॉरिटीला त्या ठिकाणी स्थान देऊ. ते म्हणजे मायनॉरिटी ते आपण 2 वेळेस बोललो, त्याच्यानंतर काही आपण त्याच्यावर चर्चा झाली नाही. मायनॉरिटी आपल्या बरोबर आहे, आपण ते काम करतो. उद्या वेळ पडली तर मायनॉरिटीचा महापौर सुद्धा आपल्याला करता येईल. ते त्या वेळेसचे डिसिजन असतात. म्हणून मी एक प्रामाणिक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी माझी भूमिका मांडली. राजीनामा का दिला होता? राजीनामा पक्षाला अडचण नको ना माझी. पक्ष गटबाजी नव्हती. गडबाजीचा कोणाचा विषय नाही. तर गडबाजी पक्षात आहे तिथं, आम्ही पक्षात जे आहे तिथंच आहेत पक्षाची. आता कोण कुठून येतंय काय कोण होतं त्याच्याबद्दल मी नाही कॉमेंट करू शकत ना. माझ्याकडे जे 1000 मला पक्षानं क्रियाशील सदस्याची पुस्तक दिली होती, त्या पुस्तकामध्ये जे 1000 सदस्य आहेत ते आज माझ्या बरोबर आहेत. क्रियाशील सदस्य नाही, क्रियाशील सदस्य. त्याच्यामधला तर मला कोणी ह्याच्यामध्ये दिसला नाही. म्हणजे काय म्हणतात वेगळं स्टेटमेंट काय करणार, सगळे एक मता नाहीत. आम्ही कोण करणार नेतृत्व राष्ट्रवादीकडून महानगरपालिका निवडणुकीत? म्हणजे कोण आणखीन आपल्याला कोणी दुसरं अपेक्षित आहे का? आपल्याला कोणी अपेक्षित? प्रताप देशमुखच असणार. सध्या तर मीच आहे. सध्या तरी मीच आहे. उद्या पक्षानं काय सांगितलं बाबा तुम्ही बाजूला सरकार दुसऱ्याला कोणाकडे, आपली तयारी. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी अजित पवारचा कार्यकर्ता आहे, मी तटकरे साहेबाचा कार्यकर्ता आहे आणि मी पक्षासाठी आतापर्यंत काम केलेलं आहे. यापुढे देखील मी पक्षासाठीच काम केलं. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस सत्ता महापालिकेमध्ये आल्या किंवा नगरपालिकेमध्ये आल्या मी कधीही अध्यक्ष नव्हतो. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम केलेलं आहे. त्याच्यामुळं अध्यक्ष असणं नसणं आणि ते मला काही मागितलं नाही हो कोणी, मी दिला माझं स्वतःहून. पक्षानं स्वीकार नाही केला अजून. आणखीन तर काही दिसत नाही. परभणी महानगरपालिकेवर सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसवर चष्मा राहिलेला आहे.
अपवाद मागची निवडणुकीत जर आपण पाहिलं तर काँग्रेस होती, काँग्रेसनं 5 वर्ष पूर्ण सत्ता सांभाळली. 5 वर्षाच्या काँग्रेसच्या कार्यकाळाला कसं तुम्ही पाहता आणि आज खड्डे आणि याला कोण जबाबदार आहे, धूळ आणि खड्ड्याला? मी काय म्हणतो हो, की गेल्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 वर्ष काँग्रेसचे गेले, 3 वर्ष प्रशासकाचे गेले, 8 वर्षचा कारभार. त्याच्या आधी आमची सत्ता होती. त्या सत्तेचा कार्यकाळामध्ये पहा तुम्ही, मग त्यावेळेस त्या काळातच पारिपोर्ट आमचा पूर्ण शहराला केला आम्ही. हे अंडरग्राऊंडचं जे आता ढंका पिटवायलेत हे त्यावेळेसच आम्ही सबमिट केलेली आहे. त्यावेळेसच आम्ही योजनेला मंजुरी देऊन ती MGP DPR साठी दिली होती. त्याच्यानंतरचे रोडचे कामाचा विषय होता. आता त्या आमच्या काळातले जे काय जे विषय होते ते कुठंतरी बाजूला सारून दुसऱ्या पद्धतीनं काम करण्यात आलं. मी आता बोलताना सांगितलं की IRC नामशीच्या हिशोबानं रोड व्हायला पाहिजे. मी त्यावेळेस तत्कालीन कमिशनरला पत्र सुद्धा दिलं, तर त्यांनी मला असं कारण सांगितलं की रोडची लेंथ वाढती आणि ते रोड आज कुठे आहेत त्यांनी केले. कोण जबाबदार आहे कारभार? दोन्ही राज्यकर्ते आणि प्रशासन, दोन्ही दोघांच्या सहमतीशिवाय हे काही होऊ शकत नाही ना. राज्य प्रशासन एकीकडं राज्यकर्ते की असं दोघांची सांगड होती त्यावेळेस हे काय घडलं. काँग्रेस जबाबदार आहे. सरळ काँग्रेसची सत्ता होतं, काँग्रेसच जबाबदार राहणार ना. मग आता काँग्रेसचं जे नेतृत्व होतं, सुरेश वरपुडकर माजी आमदार, ते आता भाजपमध्ये गेले, अर्थातच महायुतीत आले. मग परत तुम्ही आणि दोघं ते सत्तेमध्ये सोबत मांडीला मांडी लावून बसले आणि पुढे सत्ता महानगरपालिकेवर काबीज केली तर? तो आजचा विषय नाही ना. आम्हाला पूर्ण विश्वास आहे ना की आम्ही पूर्ण सत्तेमध्ये येऊ म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण सत्तेमध्ये महापालिकेवर झेंडा फडकवेल हे आमचा ठाम निर्धार आहे, विश्वास आहे. निवडणुकीसाठी तयार आहे, सक्षम. प्रताप देशमुख होते. खरं तर मागच्या 5 वर्षात काँग्रेसची सत्ता आणि 3 वर्ष सतत जो प्रशासक होता त्यामुळं परभणी पूर्ण धुळीमध्ये माखलेली आहे. तर खड्डे रस्त्यावर झालेले आहे, त्याला सर्वस्वी काँग्रेस जबाबदार आहे. तर वरिष्ठांनी सांगितलं, पक्षानं सांगितलं तर आघाडी, युती नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं या ठिकाणी प्रताप देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.